दोस्तीच्या नावावरती मी रूम घेतलाय. दोस्तीचं नाव ऐकून मी इकडे आलेलो आहे. त्यामध्ये दोस्तीची प्रत्येक गोष्ट चांगलीच आहे, नाविन्यच आहे. सगळं व्यवस्थित आहे. आणि एकंदरीत कसं नाही, प्रदूषण वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत. म्हटलं चला एक इन्व्हेस्ट म्हणून आपण घेऊया इथे. दोस्तीचं कन्स्ट्रक्शन, दोस्तीची म्हणजे प्रत्येक गोष्टी जी आहे त्यांच्या वेळच्या वेळ आणि व्यवस्थितपणे, म्हणजे फसवायचे धंदे नाही. तर अशा प्रकारे त्यांनी आम्हाला म्हणजे व्यवस्थित वाटलं म्हणून आम्ही दोस्तीमध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि आज वन BHK आम्ही आज आमच्या ताब्यामध्ये की आम्हाला मिळाली. तर आम्ही वयस्कर माणसं आहोत, आम्ही काय गार्डन्स बघू गेल्यानंतर बाबा समोर मंदिराचं काम चालू आहे, जप माळा मोजत बसायचे आणि थोडंसं जरा गार्डनला फिरणं हेच आमच्यासाठी एन्जॉय आहे. आता आमची जी फॅमिली आहे म्हणजे यंग जनरेशन, ते स्विमिंग करतील, आणखीन काय एन्जॉय करतील तिथे. आमच्या दोघांसाठी आम्हाला फक्त प्रार्थना करणं, पूजापाठ आणि वॉकिंग वगैरे आहे आणि गार्डन मध्ये बसणं वगैरे थोडंसं एन्जॉय. ठाणे स्टेशनपासून इथपर्यंत यायला मला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटाचा मेट्रोने येऊ शकतो इथे. म्हणून लोकांना मी माझ्याकडनं लोकांना सांगतो, दोस्तीमध्ये तुम्ही बुक करा आणि दोस्तीकडनं येणाऱ्या ॲम्युनिटीज घ्या. आणि दोस्तीचं आज तुम्ही केल्यानंतर नक्कीच ही किंमत 2 वर्षांनी 4 वर्षांनी ती डबल होईल ही नक्कीच आहे. म्हणजे आम्हाला आज वास्तू, आमची स्वतःची हक्काची वास्तू मिळाली, आम्हाला त्यात आनंद आहे.